संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि आज या साखळी उपोषणाचा 9वा दिवस आहे। या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांच्या मागण्या आहेत की धनगर किंवा इतर कुठल्याही जातीला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सोबतच मुख्यमंत्री यांनी एक धनगर समाजाला दिलासा देण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवावर अन्याय होणार आहे। त्या अन्यायाच्या विरोधात आज या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या माध्यमातून गेल्या 9 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या मुलांना जी खानावळ जे जेवण दिलं जातं त्या जेवणावर डीबीटी योजना राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे आमच्या मुलांना उपाशी राहण्याची पाळी आलेली आहे, कारण की डीबीटीच्या माध्यमातून जो निधी आहे तो निधी जमा व्हायला त्यांच्या खात्यात जमा व्हायला वेळ लागतो आणि आमचा मुलगा त्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे। सोबतच आदिवासीचं एक श्रद्धास्थान आहे सुराबर्डी या ठिकाणी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक संग्रहालय निर्माण करण्याचा ठराव करण्यात आले, ते घेण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे, पण या शासनाच्या माध्यमातून ते वगळण्याचा प्रयत्न होत आहे। वारंवार तो प्रयत्न केला जात आहे।